तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपला सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टीमध्ये एक्झॅक्टली आपला सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झाला ते आपण बघून घेऊ. निफ्टीमध्ये निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डलने बुलिश क्रिएट केली, बट हा जो पीडीएच होता ह्याच्या खाली आणि क्लोजिंग दिलेली होती. वरच्या साईडने याला रिजेक्शन होतं. इथे कन्फर्मेशन नव्हतं की हा कोणत्या साईडला जाणार, कारण की हा जो पीडीएच होता हा रिॲक्ट करताना दिसत नव्हता. ह्या कॅन्डलमध्ये कन्फर्म झालेलं होतं की अपसाईडला जाऊ शकतो. सेटअप अकॉर्डिंग इथे एक एंट्री पण आपली झाली असती, बट ही जी कॅन्डल होती जरा मोठी होती, कॉन्फिडन्स येत नव्हता. थर्ड कॅन्डलमध्येच इंगल्फिंग वगैरे जर असती, प्रॉपरली रेंज स्ट्रॉंग ब्रेकआउट असता तर याच्यावर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला असता. बट ही डायरेक्टली गेल्यामुळे आणि मोठी कॅन्डल असल्यामुळे आपण याला इग्नोर केलं. एक रेंज क्रिएट होण्याचा वेट केला, जे की रेंज क्रिएट झालेली आहे. इथे प्रॉपरली बघाल तुम्ही, डायरेक्शन दिलं, ट्रेंड कन्फर्म झालेला होता की अपसाईडला जाणार. इथे एक रेंज क्रिएट झाली, प्रॉपरली सिंपल सेटअप अकॉर्डिंग एक ब्रेकआउट आला स्ट्रॉंग WLCनी. तसेच या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला. आपण एंट्री घेतली, 2-3 कॅन्डल आपल्या डायरेक्शनमध्ये दाखवलं, चांगलं टार्गेट पण दाखवलं आणि तिथनं रिव्हर्स झालेलं आहे. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, कारण की एक बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत हा वरच्या साईडने गेला आहे. इथे एक ग्रीन कॅन्डल क्रिएट केली, एक थोडा वेळ थांबलं आणि लगेचच खाली आला. तर इथे पण डायरेक्शन नव्हतं की आपण प्रॉपरली इथे ट्रेलिंग करू शकू. बट जेव्हा खाली आला, पुन्हा वर गेला, 2 कॅन्डल होल्ड केल्या, तर इथे एक फ्रॅक्टर आलेला होता. तर इथे प्रॉपर ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग जो SL इथे लावलेला होता तो डायरेक्टली उचलून मी ह्याच्या खाली लावला. पुन्हा खाली आला, इथे एक रिजेक्शन घेतलं, पुन्हा मार्केट वर गेलं, पुन्हा एक फ्रॅक्टर आला. तर मी अजून जो ट्रेलिंग आहे तो टाईट केला आणि ह्याच्या खाली लावला. जेव्हा एक डॉमिनेट कॅन्डल आली आणि या रेंजला ब्रेकआउट करून वर क्लोजिंग दिली, कॅन्डल जी होती ती पण WRC होती. तर त्या अकॉर्डिंग जर याला वर जायचं असतं त्याच्या खाली नसतं आला आणि इथनं जे अपसाईडचं मोमेंटम आहे ते कंटिन्यू ठेवलं असतं. बट यांनी इथनं रिजेक्शन घेतला, लगेचच दुसऱ्या कॅन्डलमध्ये त्यांनी जो लो आहे याचा इथे टच केलेला आहे. तर या डॉमिनेट कॅन्डलचा रेफरन्स पकडून जो SL मी इथे होता तो मी ह्याच्या खाली लावला. आणि जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे, इथे लावला जो ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. ट्रेलिंग बुक झाल्यानंतर टोटली निफ्टी जो आहे तो एका रेंजमध्ये गेलेला होता. कोणत्याही साईडला यांनी जास्त मोमेंटम दाखवलेली नाही आहे. इथे यांनी सपोर्ट घेतला, अपसाईडला दाखवलं, बट जी मोमेंटम होती, जे पण लाईव्हमध्ये होते त्यांना माहिती आहे की स्लो मोमेंटम होती. खूप स्मॉल कॅन्डल क्रिएट करत होता. ज्या प्रकारे आपल्याला मोमेंटम पाहिजे होतं ते नव्हतं. त्यामुळे इथे आपण टोटली जो दुसरा ट्रेड होता त्याला टोटली इग्नोर केलेला आहे. इथे एक रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट झाला असता, बट हे जे ब्रेकडाऊन आहे हे टोटली डायरेक्टमध्ये आहे. थोडा थांबून जर ब्रेकडाऊन दिलं असतं तर आपण सेकंड ट्रेड याच्या क्लोजिंगवर एक्झिक्यूट केला असता आणि ही जी मोमेंटम आहे हे कॅप्चर केली असती. बट डायरेक्टली ब्रेकडाऊन दिल्यामुळे, थोडासा होल्ड न केल्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं. आजचा जो निफ्टीचा ट्रेड होता तो आपण एका सेटअप अकॉर्डिंग एक्झिक्यूट केला आणि त्यावरच क्लोज केलेला आहे. तर जो ट्रेड होता एक्झॅक्टली आपला जो एक्झिक्यूट केलेला आहे तो या लेवलवर एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण याच्या खाली लावलेला होता आणि या कॅन्डलमध्ये आपला तो बुक झाला. यानंतर ही जी मुवमेंट होती टोटली आपण इग्नोर केलेली आहे. तर इथे आजचा जो ट्रेड होता एक्झॅक्टली कशाप्रकारे आपण एक्झिक्यूट केला, कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे निफ्टीमध्ये, ते तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली फ्लॅटच होती, एवढी काही मोठी गॅपअप दिसत नव्हता. फर्स्ट कॅन्डल याची पण बुलिश होती, बट ज्या प्रकारची निफ्टीची कॅन्डल होती त्याच प्रकारची बँक निफ्टीची होती. रिजेक्शन थोडं कमी होतं, बट सेम कॅन्डल अकॉर्डिंग दिसत होती. इथे यांनी अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला, बट लगेचच हा जो पीडीएच आहे हा जवळ होता, हा क्लिअर झालेला नव्हता. इथे ब्रेकआउट दिसत होता, बट डायरेक्ट होता, त्यामुळे आपल्याला इग्नोर करावं लागलं होतं. इथे यांनी कंटिन्यू जे मोमेंटम आहे अपसाईडचं ते केलेलं आहे. इथे एक रेंज क्रिएट केली, इथे आपल्याकडे ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये एक चान्स होता, बट इथनं बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे. पुन्हा जो पीडीएच आहे याला रिस्पेक्ट केलं, पूर्ण दिवस या रेंजमध्येच घालवलेला आहे. थोडंफार डाऊनसाईडला मोमेंटम दाखवलं, एक पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा स्पाईक लावले, व्हॉलेटिलिटी क्रिएट केली आणि जे आता क्लोजिंग दिलेली आहे ऑलमोस्ट हा जो मोठा रेंज होता याच्यामध्ये आणि क्लोजिंग दिलेली आहे. आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी पण होती, मला वाटलं की चांगली मुवमेंट येऊ शकते, बट यांनी मॉर्निंग सेशनमध्ये जी मोमेंटम केलेली होती त्यानंतर कोणतीही मोमेंटम केलेली नाही आहे. थोडंफार डाऊनसाईडला रिट्रेसमेंट दाखवलं, टोटली एका रेंजमध्ये होतं आणि ही ज्या प्रकारे सांगितलं की व्होल्टाईल होतं. तर आपल्याला ज्या प्रकारे सेटअप पाहिजे तो बँक निफ्टीमध्ये दिसत नव्हता, क्लॅरिटी नव्हती. मोमेंटम जे होतं ते टोटली वन साइडेड होतं आणि स्लो होतं, थोडं थांबून जात होता. प्रीमियम ज्या प्रकारे रिॲक्ट करायला पाहिजे ते पण रिॲक्ट करत नव्हते. सगळ्या गोष्टी आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलेल्या आहे. तुम्हाला माहिती असेल की आपण काय सायकोलॉजी आज बँक निफ्टीमध्ये ठेवलेली होती. इथे जर थोडा थांबून प्रॉपरली सिंक अकॉर्डिंग यांनी जर ब्रेकआउट दिलं असतं, ट्रेंड कंटिन्यू केला असता तर आपण डायरेक्शनमध्ये ट्रेड घेतला असता. बट ज्या प्रकारे कन्फर्मेशन पाहिजे असतं ते नव्हतं, त्यामुळे आपण आज इग्नोर केलेला आहे. एकच ट्रेड घेतला जो की निफ्टीमध्ये होता आणि त्यावरच क्लोज केलेला आहे. तर आता एक्झॅक्टली बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे एक्झॅक्टली 10 वाजता, तिथे मी निफ्टीचा 22,250चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 120मध्ये. याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 11 वाजून 10 मिनिटांनी. 22,250चा पी तो आपला बुक झालेला आहे 106मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आज एकच ट्रेड होता जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केला, बँक निफ्टीला टोटली इग्नोर केलं. जेवढं पण काही होतं, जे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या आणि जे लाईव्ह मार्केटमध्ये सायकोलॉजी पाहिजे असते ते सगळं काही आपण आज लाईव्हमध्ये डिस्कस केलेलं आहे. भरपूर जणांच्या काही क्वेरी होत्या ते पण आज सॉल्व्ह केलेले आहे.
अजूनपर्यंत जे पण आपल्यासोबत लाईव्हमध्ये जुळलेले नसतील आणि ज्यांना लाईव्हमध्ये लर्निंग करायचं असेल, तुम्हाला लाईव्हमध्ये तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करायची असेल, तर तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळू शकता. त्याची जी डिटेल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल. तर ज्यांना पण जॉईन करायचं असेल तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.